कोपरगाव तालुक्यातील धामोरी शिवारात 18 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 9:30 वाजेच्या सुमारास जुन्या वादातून एका कुटुंबावर हल्ला करून घरासमोरील वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे। या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत फिर्यादी ज्ञानेश्वर दत्तात्रय पगार वय 28 वर्ष, व्यवसाय शेती, राहणार धामोरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी घरासमोर येऊन शिवीगाळ करत वाद घालू लागले। त्यानंतर लोखंडी रॉड, लाकडी काठ्या व प्लास्टिक पाईपच्या साह्याने मारहाण करण्यात आली। या हल्ल्यात फिर्यादीसह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आरोपींनी घरासमोरील 4 चाकी वाहनांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली, तसेच घरासमोरील इतर साहित्यांचेही नुकसान झाले आहे। घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या प्रकरणी मच्छिंद्र कोळपे, सतीश बापू कोळपे, होमगार्ड विशाल बाबासाहेब कोळपे, सागर बाबासाहेब कोळपे, बाबासाहेब कोळपे, नामदेव शिवाजी कोळपे, संजय बापू कोळपे व हरिभाऊ कोळपे राहणार धामोरी तालुका कोपरगाव या 8 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 118, 115, 352, 351(2), 189(2), 191(2), 3, 190, 119(1), 324(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सहपोलीस निरीक्षक कमलाकर चौधरी अधिक तपास करत आहे। आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।